टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवाजी, 2 दिवसापूर्वी तुमच्याच कामगारांचे प्रश्न घेऊन मनसे आणि शिवसेना यांनी आंदोलन केलेलं होतं चुनाभट्टीला, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आज तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहात. नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मला तर प्रत्युत्तर आम्हाला द्यायचं नाही. आम्हाला फक्त आमची जी बाजू आहे, जी चुकीच्या पद्धतीने ते लोक मांडून एकत्र ज्या पद्धतीने झालेले आहेत, त्यांच्याकडे सध्या मुद्दे राहिलेले नाहीत, आणि त्याच्यामुळे ते लोकांना गैरसमज पसरून आहे ना, ते आपापल्या पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आज काय झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीने अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 3च महिन्यामध्ये, त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन युनियन आहे, 3च महिन्यामध्ये मॅनेजमेंट बरोबर बसून बोलून हा सगळा विषय त्या ॲग्रीमेंटचा ताबडतोब संपवल्यामुळे त्यांच्या पोटात ते दुखावे लागलेले आहे. आज आपण या ॲग्रीमेंटच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की त्या पद्धतीने सांगतात आहे चुकीच्या पद्धतीने, म्हणजे त्यांच्याबरोबर पण हा म्हणजे जे काय संवाद चालू होते त्यांचे RLCकडे, त्याच्यामध्ये दोन्ही मुद्दे जे होते ना, ते कॉमनच होते की 4,000 रुपये वाढून द्यायचे, ते 4,000 रुपये वाढून द्यायचे, ते 4,000 रुपये वाढून दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या युनियननी चव्हाण साहेबांनी लागू करून घेतलेला आहे, तो सेंट्रल वेजेस ॲक्ट लागू केलेला आहे. आज स्टेट वेजेस ॲक्ट लागू करत असताना स्टेट वेजेस आणि सेंट्रल वेजेसमधला जो डिफरन्स आहे पगाराचा, तो एवढा जास्त आहे की त्या लोकांना त्या सेंट्रल वेजेसमध्ये अकॉमोडेट करून त्यांना त्याच्यावरती पण 4,000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत, आणि कॅटेगरी वाईज ते लोकांचं बायफर्केशन झालेलं आहे. त्याच्यामुळे काही लोकांना जे 3,000 रुपये 1,700-1,800 हे जे बोलतात ही चुकीची फिगर आहे. प्रत्येकाला कमीत कमी 2,500च्या 3,000च्या आणि 4,000, आणि काही लोकांना तर 5,500-6,000 रुपये वाढून मिळालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ॲक्ट सेंट्रल वेजेस ॲक्ट इम्प्लिमेंट झाल्यामुळे आज काय झालेलं आहे, सेंट्रल वेजेस ॲक्ट इम्प्लिमेंट झाल्यामुळे VDA जो त्यांचा व्हेरिएशन DA असतो तो लागू झाल्यामुळे एप्रिलमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये या दोन्ही वेळेला त्यांचा पगारवाढ जी ऑटोमॅटिकली होणार आहे, ह्याचा उल्लेख ते लोक कुठेही करत नाही. म्हणजे जे चांगलं झालेलं आहे, ज्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे, या लोकांचा त्याचा कुठेही उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे की सेंट्रल वेजेस ॲक्ट लागू झाल्यामुळे त्याची इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे ही चर्चा त्यांची पण चालू होती, पण इम्प्लिमेंटेशन करण्याची त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांनी केली नाही. ती न केल्यामुळे आज जो फायदा लोकांना झालेला आहे तो लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवायचा आणि तो लोकांपर्यंत टाकण्याची त्यांची जी तयारी आहे. एकूण भाजपची रुपये आल्यामुळे कुठेतरी हा विरोध केला जातो असं म्हणायचं का? हो, भारतीय जनता पार्टीने प्रथमच एअरपोर्टमध्ये एजाईल या कंपनीमध्ये युनियन स्थापना केली, आणि ते भारतीय कामगार सेना एवढ्या वर्षाची जी युनियन होती ती मोडीच निघाली, आणि 90% कामगारांनी आपल्याबरोबर आपला पाठिंबा दिला, आणि त्या पाठिंबामुळेच त्या कामगारांच्या आपण रेकग्नाइज युनियन म्हणून मॅनेजमेंट बरोबर सही करू शकलो. हे त्यांच्या पोटात दुखते. 4,000 रुपयाची जी सरसकट मागणी होती तो सगळ्यात मोठा आरोप आहे माझ्या मते, आणि त्याला कसं तुम्ही डिफाईन करताय, काय म्हणणं? 4,000 तर वाढ मिळालेलीच आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 5,500-6,000 पण मिळालेली आहे. कॅटेगरी वाईज जी डिवाईड झालेलं आहे की ज्या कॅटेगरीमधले जे लोक 3 वर्षाच्या खाली लोक आहे, आता नवीन लोक आहे, त्या लोकांची जी वाढ झालेली आहे ती पण 2,000, 3,000, 2,500 पासून 3,000पर्यंत जी झालेली वाढ आहे ती त्या लोकांना कॅटेगरी वाईज डिवाईड झालेली आहे. त्यांचं म्हणणं जे होतं, पण ते कॅटेगरी वाईज डिवाईड करत असताना त्या लोकांना आपण त्यावेळेला 4,000ची जेव्हा वाढ हे लोक मागत होते त्यावेळेला सेंट्रल वेजेस इम्प्लिमेंटेशनचा नव्हता. सेंट्रल वेजेस इम्प्लिमेंटेशनचा फायदा काय झालेला आहे आपल्याला, की सेंट्रल वेजेस इम्प्लिमेंट झाल्यामुळे लोकांना जो पगारवाढ ऑटोमॅटिकली होणार आहे मंथली, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा जो पगारवाढीचा जो इफेक्ट आहे त्यांच्या PFमध्ये, त्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये, हा ऑटो जनरेटेड हे आहे. मागच्या वेळेला जेव्हा हे लोकांनी पगारवाढ केलेली त्या पगारवाढीचा इफेक्ट किती आलेला, तर 60 लाख रुपये फक्त आलेला आहे ओव्हरऑल, आणि आज तो पगारवाढ जो झालेला आहे तो कॉस्ट टू कंपनी किती आलेली आहे, तर 1.5 कोटीच्या वरती आलेली आहे. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जो आलेला आहे तो इम्पॅक्ट त्या लोकांनी दाखवताना की एवढूसा इम्पॅक्ट आहे, पण त्याचा इम्पॅक्ट खूप आहे, आणि त्याची माहिती संपूर्ण मी तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिलेली आहे, त्याची पुराव्यासकट
की मॅनेजमेंटने काय त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलेलं आहे. शिवसेना आणि मनसे राजकारण करते या सगळ्यांचा असा आरोप आहे तुमचा? शिवसेना आणि मनसेकडे काय राहिलेलं नाही आहे राजकारण करण्यासाठी. एअरपोर्टला तरी सध्या आता त्यांची परिस्थिती अशी आहे की ह्याच्या अगोदर हीच दोघं मंडळी एकमेकाच्या विरोधामध्ये भांडत होती. आज त्या लोकांना भाजप हा पर्याय लोकांना मिळाल्यामुळे त्या लोकांकडे पर्याय राहिलेला नाही. मग तो पर्याय नाही राहिलेला तर मग काय आपण दोघं एकत्र मिळून आपण त्यांच्याशी भांडूया असं त्यांचा हे चालू आहे, प्रयत्न चालू आहे. दुसरीकडे कामगार आयुक्तांकडे खरं तर यांनी सगळी तक्रार केलेली आहे. तुम्ही त्यांच्याकडे कशा पद्धतीने उत्तर देणार आहे? कामगार आयुक्तांकडे जी तक्रार केलेली आहे ना, कामगार आयुक्तांच्या साईटवरती तुम्ही जर बघाल तर हा जो करार आहे ना, हा सगळ्यात मोठा करार ते लोकांनी घोषित केलेला आहे. आपण नाही घोषित केलेला आहे. कामगार आयुक्तांनी त्यांच्याकडे जेव्हा कन्सिलेशनमध्ये जेव्हा डिक्लेअर होतो तो करार जो झालेला आहे ना, कामगार आयुक्तांच्या साईटवरती तुम्ही जर बघाल तर त्यांनी सांगितलेलं आहे की खूप चांगला करार आणि सगळ्यात मोठा करार आजपर्यंतच्या याच्यामध्ये झालेला आहे. यामध्ये आता कामगार समाधानी आहेत का? कारण काही कामगार त्यांच्या बाजूने असतील, काही तुमच्या बाजूने आहेत. असं किती कामगार समाधानी आहेत तुम्हाला असं? त्यांच्या जर तुम्ही आता गेल्या 2-3 वेळा त्यांनी आंदोलन वगैरे केलेलं असं आम्ही पण बघितलेलं आहे. तर मोजकी जी काय 25-50 लोकं राहिलेली आहेत त्यांच्याकडे, म्हणजे 2,500पैकी 10% जी काय लोकं राहिलेली आहेत जी त्यांनी लावलेली, तेवढी लोकं जर सोडली तर इतर लोकांचा काही आक्षेपार्थ काही नाही आहे. म्हणूनच आज जी प्रेस इकडे घेण्याचं कारण काय होतं की कामगारांच्या समवेत ही जर प्रेस झाली आणि त्यांच्या माहितीनुसार आपण ते प्रेसला सांगितलं तर त्यांचा तुम्हाला विश्वास होईल की बाबा हे कामगारांच्या समवेत झालेला करार आहे हा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.